आपल्यासोबत खासदार संजय जाधव आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. काय पहिली प्रतिक्रिया असेल? तुम्ही उद्धव ठाकरेंना महापौर दिलात महाराष्ट्रामध्ये. परभणीकरांनी टाकलेला विश्वास हा सार्थकी ठरवला गेला. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस या दोघांनी मिळून या ठिकाणी आज महापौर करण्यासाठी ज्या पद्धतीने विश्वासानं एकजूट करून या ठिकाणी मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला. चंद्रपूरची घटना ताजी असताना आमच्यामधला जो समन्वय होता, आमच्यातली जी वाक्यता होती ती कायम ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलो. कारण आमच्यातलं अंडरस्टँडिंग महत्त्वाची होती. बाहेर काय झालं ह्याच्याशी आम्ही ठेवलं नाही, कारण आमची निवडणुकी पूर्व युती होती. त्यामुळं आम्ही या ठिकाणी सोबत राहिलोत आणि शेवटपर्यंत आम्ही सोबत राहिलोत. उलटं आम्हाला एका अपक्षाने आणि राष्ट्रवादीच्या एका सदस्याने आम्हाला या ठिकाणी मदत केली आणि आमचा या ठिकाणी जवळजवळ 26 विरुद्ध 39 मतांनी विजय झाला आहे. हे मी परभणीकरांसाठी अर्पण करतो. परभणी दाखवलेला विश्वास हा सार्थकी ठरवून आम्ही ह्यांना भविष्यामध्ये चांगलं काम करून दाखवण्याचं या ठिकाणी आश्वासित करतो. भाजपनं जो दावा केला होता तो तुम्ही मोडीत काढलाय. आता त्यांच्याजवळ बहुमत नव्हतं. दावा करायला काय लागते? कोणी दावा करू शकते. अपक्ष म्हणू शकते मी महापौर होणार. त्याच्यामुळे तसं काही नसतं. शेवटी बहुमताचा विषय असतो आणि बहुमत सुरुवातीपासून आमच्याकडे होतं. त्यामुळे आमचा होणार आम्ही कॉन्फिडंट होतो. मी तुम्हाला सुरुवातीपासून म्हणायचो महापौर हे मशालीचाच होणार आणि उपमहापौर काँग्रेसचाच होणार. झालं की नाही? सातत्यानं जर बघितलं गेलं तर राज्यभरामध्ये जशा पद्धतीचं यश मिळायला पाहिजे होतं शिवसेनेला मिळालं नाही, पण तुम्ही निवडून आणलेला आहे. इथं महापौर केलाय, काय वाटतं? नाही, जो पक्षानं आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा न जाऊ देता पक्षाचा विश्वास सार्थकी ठरवून जे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मशताब्दी वर्ष चालू आहे आणि या जन्मशताब्दीमध्ये आम्हाला शिवसेनेचा महाराष्ट्रामध्ये एकमेव महापौर करण्यासाठी जी आम्हाला संधी मिळाली त्याचं मी परभणीकरांच्या जनतेला ह्याचं सगळं श्रेय देतो. कुठली कामं तुम्हाला वाटते राहिली जी करावं लागतील आता? नाही, सगळेच आहेत. आता समांतर पाणी पुरवठा योजना असेल, अंडरग्राऊंड ड्रेनेज असतील, रस्ते असतील, स्वच्छता असेल, सगळ्याच गोष्टींना आपल्याला ह्या ठिकाणी ह्या गोष्टीकडे बघावं लागेल आणि एक चांगल्या प्रकारचं काम आपल्याला करावं लागेल. हा विषय खूप महत्त्वाचा आहे, जिकिरीचा विषय आहे. महापालिकेचा महापौर होणं एवढा सोपा नाही, कारण ह्या ठिकाणी ज्या काही 4-5 वर्षाचा ज्या प्रशासकीय काळामध्ये जे काही मोठी धांदल उडालेली आहे किंवा ज्या काही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पैशाचा आवापोह केलेला आहे, मोठ्या प्रमाणात काही घोळ केलेले आहेत, ते सगळं ऑडिट रूपानं समोर आणावं लागेल. कारण 80 कोटी रुपयाचं कर्ज, 105 कोटी रुपयाचं कर्ज जवळजवळ ह्या महापालिकेवर आहे. म्हणजे पगारीचं, लाईटचं, ह्याचं त्याचं अनेक बघितलं तर 6 महिन्यापासून पगार नाही कर्मचाऱ्याची. मग मागच्या 4 वर्षामध्ये प्रशासक ह्या ठिकाणी असताना त्यांनी काय काय केलं आहे ते सगळं आता आपल्याला ह्या ठिकाणी निश्चित तपासामध्ये आणि या सगळ्या चौकशीमध्ये समोर येईल. आणि आम्ही ह्या ठिकाणी लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याच्याशी बांधील आहोत. फक्त लोकांनी संयम ठेवावा. तूप खाल्लं की रूप येत नाही. आता नवीन झालेल्या टीमला थोडं संधी द्यावी, त्यांनाही थोडं समजून घ्यावं आणि निश्चित तुम्हाला विश्वास देतो आम्ही चांगल्या प्रकारचं काम करून दाखवू. चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवा असा विश्वास जो आहे खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केला आहे. आणि अखेर शिवसेना उभटा गटाचा महापौर जे आहे ते महापौरांच्या खुर्चीत बसलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षलसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.